आणि यानंतर या घडीची एक महत्त्वाची बातमी, एकनाथ शिंदे यांच्या सत्कार सोहळ्यानंतर श्रीकांत शिंदेंच्या स्नेहभोजनाला सुद्धा संजय दिना पाटील उपस्थित होते। शिंदेंच्या सत्कारानंतर स्नेहभोजनाला संजय दिना पाटील यांनी उपस्थिती लावलेली होती। त्यामुळे सध्या चर्चांना आता जोर येतोय। संजय दिना पाटील हे परवा एकनाथ शिंदे यांच्या पुरस्कार सोहळ्यामध्ये उपस्थित होते आणि त्यानंतर त्यांनी श्रीकांत शिंदे यांच्या स्नेहभोजनालाही उपस्थिती दर्शवली होती। सोमेश कोलगे आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। सोमेश, आधी सत्कार समारंभ मग स्नेहभोजन, संजय दिना पाटील नेमकं कोणत्या दिशेने जात आहेत? प्रज्ञा, नक्कीच केवळ हा प्रश्न संजय दिना पाटलांचा नाहीये, तर सर्वच ठाकरेंच्या खासदारांचा प्रश्न आहे की ते सगळेजण नेमकं कोणती भूमिका घेणार आहेत। परंतु आपल्याला सर्वांना माहिती आहे की एकनाथ शिंदेंना ज्या दिवशी पुरस्कार मिळाला त्याच्या आदल्या दिवशी देखील सर्व आमदारांसाठी श्रीकांत शिंदेंच्या घरी स्नेहभोजन आयोजित करण्यात आलं होतं। पण तेव्हा स्पष्ट शिवसेना ठाकरेंकडून आदेश देण्यात आले होते की या स्नेहभोजनाला कोणी उपस्थित राहायचं नाहीये। आणि त्यानंतर मग त्याच्या दुसऱ्याच दिवशी सुद्धा संध्याकाळी नंतर एकनाथ शिंदेंना पुरस्कार मिळाल्यानंतर जेव्हा एकनाथ शिंदे श्रीकांत शिंदेंच्या निवासस्थानी होते आणि तिथून ते निघाल्यानंतर तिथे संजय दिना पाटील गेले होते अशी माहिती सूत्रांनी दिलेली आहे। आणि त्यासोबत आणखीनही काही खासदारांनी भेटी पाठवल्या होत्या, काही जणांनी जेवणाचा डबा पाठवला होता अशी माहिती आहे की जे खासदार ठाकरेंचे खासदार आहेत। त्यामुळे या सगळ्याकडे केवळ स्नेहभोजनातील प्रेमसंवाद म्हणून पाहायचं की काही राजकीय घडामोडी घडणार आहेत, तर या सगळ्या प्रश्नांची उत्तरं थोड्याच काळात मिळतील। सोमेश, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।